नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठाचा आपण मुलांनो अभ्यास मागच्या सेशनमध्ये केलेला आहे. आपण आजच्या सेशनमध्ये ह्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, स्वाध्यायामध्ये आजला पहिला प्रश्न आहे जोड्या लावा. काय आहे तर जोड्या लावा. आता ह्याच्यातलं काय दिलेलं आहे? अ मध्ये तर गोठण बिंदू, आ काय दिलेला आहे उत्कलन बिंदू, ई काय दिलेला आहे विलयन बिंदू आणि ई काय दिलंय तर संघनन बिंदू. आणि याच्या दुसऱ्या बाजूला काय दिलेलं आहे तर वाफेचे पाणी होणे, पाण्याची वाफ होणे, पाण्याचे बर्फ होणे आणि बर्फाचे पाणी होणे. मग गोठण बिंदू. गोठण बिंदू म्हणजे काय मुलांनो? आपण शिकलेलो आहोत ना पाठामध्ये की काय गोठण बिंदू म्हणजे काय तर द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होणे, याला काय म्हणतात तर गोठण बिंदू असे म्हणतात. म्हणजेच काय तर पाण्याचे बर्फात रूपांतर होणे. आपल्या गोठण बिंदू, पाण्याचा गोठण बिंदू किती असतो तर 0°C आहे ना. पाणी किती अंशाला म्हणजे गोठते तर 0°C पाणी गोठते. म्हणजेच काय तर पाण्याचा बर्फ होणे, ह्यालाच काय म्हणतात तर गोठण बिंदू. मग ह्याची जोडी कुठे लागेल ह्याच्यात सांगा बरं. तर हे बघा, वाफेचे पाणी होणे आहे का? पाण्याची वाफ होणे नाही, तर पाण्याचे बर्फ होणे. मग गोठण बिंदू म्हणजे काय? त्याची जोडी कशाला लागेल तर पाण्याचे बर्फ होणे. बरोबर. आता आ आहे उत्कलन बिंदू. तर उत्कलन बिंदू म्हणजे काय मुलांनो? तर उत्कलन बिंदू म्हणजे उकळणे. कळलं? जेव्हा पाणी आपण तापत ठेवतो तेव्हा 100°C काय होतं तर पाणी उकळते, पाण्याची वाफ होते. मग पाण्याच्या वाफेचे पाण्याच्या पृष्ठभागावर काय होतं म्हणजे पाणी काय होतं तर 100°C उकळतं. म्हणजेच त्याला काय म्हणतात तर उत्कलन बिंदू म्हणतात. मग पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो? उत्कलनांक हा 100°C इतका असतो. मग उत्कलन बिंदूची जोडी कुठे लागणार तर पाण्याची वाफ होणे. बरोबर. आता विलयन बिंदू. विलयन म्हणजे काय तर जेव्हा स्थायू पदार्थाला उष्णता दिली तर काय होतं तर त्याचे द्रवात रूपांतर होतं. काय तर त्याचे द्रवात रूपांतर होते. म्हणजे आणि विलयन बिंदू किती असतो तर विलयन बिंदू, पाण्याचा विलयन बिंदू आणि गोठण बिंदू हा 0°C इतका असतो. मग म्हणजेच काय ना, ह्याची जोडी कुठे लागणार तर बर्फाचे पाणी होणे. कळलं? जर आपण बर्फ बाहेर ठेवला तर त्याचं पाणी होतं की नाही, म्हणजे बर्फाला उष्णता मिळाल्यानंतर काय होतं तर स्थायूरूप पदार्थाचे द्रवरूपात रूपांतर होणे, यालाच काय म्हणतात ते विलयन म्हणतात. म्हणजे ह्याची जोडी कशाला लागेल तर बर्फाचे पाणी होणे. कळलं? आता संघनन बिंदू. तर संघनन बिंदू म्हणजे काय? जेव्हा पाणी उकळतं तेव्हा पाण्याची वाफ होते. कळलं? मग वाफ थंड झाल्यावर तिचे पुन्हा रूपांतर कशात होते तर पुन्हा रूपांतर पाण्यात होते, त्यालाच काय म्हणतात संघनन बिंदू असे म्हणतात. मग पाण्याचा संघनन बिंदू आणि उत्कलन बिंदू हा एकच असतो. 100°C पाणी संघनन होते, पाण्याचे संघनन होते आणि 100°C हा पाण्याचा उत्कलनांक आहे. मग संघनन बिंदूची जोडी कशाला लागेल तर वाफेचे पाणी होणे, ह्यालाच काय म्हणतात तर संघनन असे म्हणतात. मग समजल्या या जोड्या तुम्हाला. गोठण बिंदूची जोडी कशाला लागेल तर पाण्याचे बर्फ होणे. उत्कलन बिंदूची जोडी कशाला लागेल तर पाण्याची वाफ होणे. विलयन बिंदूचं काय होणार जोडी कशाची लागणार तर बर्फाचे पाणी होणे. आणि संघनन बिंदूची जोडी कशाची लागणार तर वाफेचे पाणी होणे. समजल्या जोड्या लावा. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा, असा हा प्रश्न आहे. मग ह्याचं उत्तर काय आहे तर संप्लवन म्हणजे काय तर स्थायू रूपाला उष्णता दिली असता त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू रूपात अवस्थांतर झाल्यास त्याला संप्लवन असे म्हणतात. संप्लवनशील पदार्थ कोणते आहेत? कापूर, डांबर गोळ्या, आयोडीनचे स्फटिक, नवसागर. म्हणजे काय मुलांनो, संप्लवन म्हणजे काय तर स्थायू रूपाला जेव्हा उष्णता दिली असता त्याचे द्रव रूपात रूपांतर होत नाही, पण त्याचे कशात रूपांतर होते तर वायू रूपात रूपांतर होते, ह्यालाच काय म्हणतात संप्लवन म्हणतात. तुम्ही कापराच्या वड्या पाहिलात का? कापराच्या वड्या आपण काही दिवस समजा कापराची डबी समजा एखादी झाकण निघालेली असेल म्हणजे झाकण उघडी ठेवलेली असेल तर कापराच्या त्या ज्या वड्या असतात त्या थोड्या दिवसांनी कशा होतात बारीक बारीक होत जातात की नाही. म्हणजे त्या कशामध्ये त्याचे अवस्थांतर स्थायू रूप कापराचे अवस्थांतर कशात होते तर वायूमध्ये होते. कशामध्ये होते तर वायू रूपात होते. तुम्ही तुमच्या कपाटामध्ये डांबर गोळ्या ठेवलेल्या असतात, म्हणजे चांगला वास येण्यासाठी गोळ्या ठेवलेल्या असतात ना, मग काही दिवसांनी त्या नष्ट होतात किंवा त्या बारीक बारीक होत जातात आणि काही दिवसांनी त्या नष्ट होतात.
पण संप्लवन म्हणजे काय कळलं तुम्हाला की स्थायू रूपाला उष्णता दिली असता त्याचे द्रवात रूपांतर न होता थेट वायू रूपात अवस्थांतर झाल्यास त्याला काय म्हणतात तर संप्लवन असे म्हणतात. समजलं. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, मी कोण. काय तर मी कोण त्यातला आहे तुमचा ताप मोजतो, तापमापित असतो. मग ताप आपण कशाने मोजतो तर तापमापीमध्ये मोजतो. मग तापमापीमध्ये काय असतं मुलांनो तर तापमापीमध्ये पारा असतो. काय तर पारा असतो. मग ह्याचं उत्तर काय आहे पारा. तुमचा ताप मोजतो, तापमापीत असतो. मी कोण तर पारा. समजलं. आता आहे माझ्याशिवाय गरम नाही थंड नाही. मग मी कोण तर उष्णता. कोण तर उष्णता. समजलं. आता नाही मला आकार. मग आकार कोणाला नसतो तर द्रव पदार्थाला आकार नसतो. फक्त द्रव पदार्थ ज्या भांड्यामध्ये असतात त्या भांड्याचा ते आकार घेतात. त्याला स्वतःचा आकार असतो का. पाण्याला स्वतःचा आकार आहे मुलांनो तर नाही. मग पाणी आपल्या ग्लासामध्ये ठेवलं तर तो ग्लासाचा आकार घेतो. मग नाही मला आकार द्रव पदार्थ आणि वायू. समजलं. आता पाण्यात विरघळतो. पुढचा प्रश्न आहे पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही. ह्याचं उत्तर आहे मीठ. तर पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही. मग मी कोण तर मी मीठ. मीठ पाण्यात विरघळतं. पाहिलं तर तुम्ही आपण जेव्हा सरबत वगैरे बनवतो लिंबूचं तेव्हा मीठ घालतो. मग ते मीठ विरघळतं की नाही पाण्यामध्ये तर विरघळतं. पण जर तुम्ही रॉकेलमध्ये त्याला जर पाण्यात रॉकेलमध्ये जर मीठ घातलं तर ते विरघळत नाही. मग समजलं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, असे का घडते. का असे का घडते. आता यातला आहे हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले असं का घडलं तर हिवाळ्यामध्ये वातावरणाचे तापमान कमी असते. काय असतं हिवाळ्यामध्ये वातावरणाचे तापमान कमी असते. या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठणबिंदू येतो. कळलं. काय होतं तर आपल्याला गोठणबिंदू म्हणजे आपण पाहिलं की द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होणे याला काय म्हणतात गोठणी क्रिया म्हणतात ना. मग हिवाळ्यामध्ये काय होतं तर वातावरण थंड असतं की नाही. वातावरण तापमान कसं असतं तर कमी असतं. आणि या तापमानाला काय होतं तर खोबरेल तेलाचा गोठणबिंदू येतो. आणि तेल गोठल्यामुळे काय होतं घट्ट होतं. मग आपण गरम करतो की नाही त्याला मग ते पुन्हा द्रव रूपामध्ये त्याचं रूपांतर होतं. समजलं. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट का झाले कारण हिवाळ्यामध्ये वातावरणाचे तापमान कमी असते आणि या तापमानाला खोबरेल तेलाचा गोठणबिंदू येतो आणि तेल गोठल्यामुळे घट्ट होते. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो याचं उत्तर आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न पाहूया. प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. कारण का तर असं का घडलं जर प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेलं रॉकेल नाहीसे झालं असं का घडलं तर वातावरणातील तापमान जास्त असले की उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे बाष्पीभवन होते. कळलं. काय तर तापमान जास्त असलं तर उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचं काय होतं तर बाष्पीभवन होते. कालांतराने या द्रवाचे पूर्णपणे बाष्प झाल्याने ते दिसेनासे होते. समजलं. काय होतं तर तापमान जास्त असेल की उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे काय होतं तर बाष्पीभवन होतं आणि कालांतराने या द्रवाचे पूर्णपणे बाष्प झाल्याने ते आपल्याला दिसत नाही. म्हणून प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले याचं कारण आपण पाहिलं. आता तिसरा प्रश्न आहे मुलांनो, खोलीतील एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला असं का घडलं. जेव्हा तुम्ही देवघरात आपण अगरबत्ती लावतो तेव्हा त्याचा वास आपल्या घरभर पसरतो. मग असं का घडतं बरं कारण अगरबत्ती पेटवल्यावर त्यातून धूर निघतो की नाही. मग हा धूर हा वायुरूप असल्याने तो खोलीमध्ये सर्वत्र पसरतो. तो वायुरूप असतो ना. धूर कसा असतो वायुरूप असतो आणि त्यामुळे तो सर्वत्र पसरतो आणि अगरबत्तीतून निघालेल्या या वायूमध्ये सुगंधी द्रव्य असल्याने खोलीतील एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात येतो. कळलं. म्हणजे आपण एका समजा किचनमध्ये आपलं देवघर असेल आपण जर अगरबत्ती लावली तर त्याचा वास आपल्या घरभर येतो. कारण का तर जो धूर निघतो तो कसा असतो तो वायुरूप असतो आणि त्या धुरामध्ये काय असतं अगरबत्तीच्या त्या वायूत का असतात तर सुगंधी द्रव्य असल्याने खोलीतील एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात येतो. समजलं.
आता मुलांनो, आता हा इथे तुम्हाला बघा, आता पुढचा प्रश्न आहे, पण या पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, तर ह्या पुढच्या प्रश्नामध्ये एक आकृतीच दिलेली आहे. या आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे, तर हे पाणी दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक असा टँक, ह्याच्यासारखा टँक सारखा आहे आणि त्याच्यामध्ये हा फुगा आहे. तर फुगा हा पाण्यावर तरंगतोय आणि एक सफरचंद आहे ते पाण्यामध्ये बुडालेलं दाखवलेलं आहे. म्हणजे फुगा पाण्यावर तरंगतोय आणि सफरचंद आत पाण्यामध्ये बुडतंय. असं का घडतं बरं? कारण का पाण्यात टाकलेला फुगा तरंगत आहे, कारण त्यात वायू आहे आणि वायू भरलेला आहे म्हणून तो तरंगतोय. काय, तर त्याच्यात वायू भरलेला आहे म्हणून तो तरंगतोय. पण सफरचंद मात्र स्थायू आहे. सफरचंद कसा आहे, तर स्थायू आहे आणि त्याची घनता जास्त आहे. काय, तर सफरचंदाची घनता जास्त असल्याने तो पाण्यामध्ये बुडालेला आहे. कळलं? हा फुगा का तरंगत आहे, कारण फुग्यामध्ये वायू आहे म्हणून तो फुगा पाण्यावर तरंगत आहे. आणि सफरचंद कसं आहे मुलांनो, तर सफरचंद स्थायू आहे आणि त्याच्यामुळे ते सफरचंद पाण्यामध्ये बुडालेले आहे. कारण का, त्याची घनता ही सफरचंदाची जास्त असल्यामुळे ते पाण्यामध्ये बुडालेलं आहे. समजलं मुलांनो? आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत की असं म्हणजे खिळे प्लास्टिकचे बनवले तर काय होईल. काय, तर खिळे प्लास्टिकचे बनवले तर काय होईल, काय होणार. खिळे प्लास्टिकचे असतात का? तुम्ही जेव्हा खिळे वापरता ते कसले असतात, तर ते धातूचे असतात, मजबूत असतात ना. काय असतात, कठीण असतात, धातूचे असतात. मग जर खिळे प्लास्टिकचे बनवले तर काय होईल, तर आपण त्याचं उत्तर पाहूया. खिळे हे कठीणपणा हा गुणधर्म असणाऱ्या धातूचे बनवणे योग्य आहे. तरच आपण खिळा ज्यावर ठोकून बसू इच्छितो त्यास घुसू शकतो. प्लास्टिक हा ठिसूळ पदार्थ आहे, त्यामुळे त्याचा उपयोग कठीणपणा असलेल्या धातूच्या खिळ्यासारखा होणार नाही. कळलं काय, तर खिळा कसा, म्हणजे खिळे हे कठीणपणा हा गुणधर्म असणाऱ्या धातूचेच बनवणे योग्य आहे. कारण आपण खिळा ज्यावर ठोकून बसू इच्छितो त्यात तो घुसू शकतो. कठीण असल्यामुळे काय होतं, तो घुसतो की नाही, तो काही मोडत नाही. पण जर प्लास्टिकचा असेल तर तो काय, तो ठिसूळ असतो आणि मग तो काय होईल, तो वाकणार म्हणजे काय, तो होणारच नाही, तो घुसणारच नाही ना. आपल्याला ज्याच्यामध्ये घुसवायचा आहे त्या वस्तूमध्ये तो घुसणारच नाही. प्लास्टिक हा ठिसूळ पदार्थ आहे, त्यामुळे त्याचा उपयोग कठीणपणा असलेल्या धातूच्या खिळ्यासारखा होणार नाही. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे, घंटा लाकडाची बनवली तर. घंटा कसली असते, तर धातूची असते. लाकडाची बनवली तर त्या घंटेतून आवाज येईल का, तर बघूया आपण याचं उत्तर बघूया. घंटा लाकडाची बनवली तर काय होईल. आता नादमयता हा गुणधर्म लाकडात नसतो. नादमयता हा गुणधर्म कशामध्ये असतो, तर नादमयता हा गुणधर्म धातूमध्ये असतो. मग नादमयता हा गुणधर्म लाकडात नसतो, त्यामुळे धातूच्या घंटेचा आवाज वातावरणात जसा घुमेल तसा लाकडाच्या घंटेचा आवाज घुमणार नाही. कळलं की नादमयता हा गुणधर्म कोणामध्ये असतो, तर धातूमध्ये असतो, म्हणजे आवाज येण्याचा. पण नादमयता हा गुणधर्म लाकडामध्ये नसतो, त्यामुळे धातूच्या घंटेचा आवाज वातावरणात जसा घुमतो, आपण जेव्हा घंटा वाजली, खूप दूर तरी घंटा वाजली तरी आपल्याला ऐकू येतो की नाही, मग त्या धातूच्या घंटेचा आवाज जसा वातावरणामध्ये घुमतो तसा लाकडाच्या घंटेचा आवाज घुमणार नाही. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, पक्कडला रबर बसवले नाही तर. आता पक्कड म्हणजे आपण जी जेवणाची भांडी आपण गॅसवरून उतरवतो, तिला म्हणजे ती पक्कडने उतरवतो की नाही. मग पक्कडला रबर बसवले नाही तर. पक्कड ही गरम भांडी किंवा वस्तू उचलण्यासाठी वापरली जाते. कळलं? किंवा गरम वस्तू कुठली आपल्याला उचलायची आहे त्याच्यासाठी वापरली जाते. तिच्या मुठीला रबर नसेल तर काय होईल, त्यातून उष्णता वहन होऊन आपला हात भाजू शकतो. काय होईल, तर त्यातून रबर काय करतो, तिच्या मुठीला रबर नसेल तर काय होतं, तर त्यातून उष्णता वहन होईल आणि मग आपला हात भाजेल. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, चाकू लाकडाचा तयार केला तर. चाकूचं काम काय असतं, तर आपलं कापण्यासाठी. काय असतं, तर कापण्यासाठी. मग कापायची क्षमता लाकडामध्ये असते का, तर नाही. मग चाकू लाकडाचा तयार केला तर काय होईल, तर लाकडाचं वस्तू कापायची क्षमता लाकडात वस्तू कापायची क्षमता नसते. लाकूड धातू नसल्याने त्याला कठीणपणा नसतो, त्यामुळे लाकडाच्या चाकूने काहीही कापता येणार नाही. कळलं? लाकडात वस्तू कापायची क्षमता नसते, लाकूड धातू नसल्याने त्याला कठीणपणा नसतो, त्यामुळे लाकडाच्या चाकूने काहीही कापता येणार नाही. कळलं?
तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं, आपण काय शिकलो? तर आपण आजचा पाठ मागच्या सेशनमध्ये शिकलेलो आहोत. आजच्याच भागामध्ये आपण काय पाहिलं, तर आपण आजच्या भागामध्ये ह्या पाठाचा काय पाहिला, तर स्वाध्याय पाहिला.